हॅलो वेलकम. तर सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या स्पेशल सिरीजमध्ये, जे आपण डील करतो स्पेशल टॉपिक्स काही जेईसाठी जे इम्पॉर्टंट असतात. याआधी आपण इंटिग्रेशनचे टॉपिक बघितलेले आहेत. आज आपण बघतोय क्वाड्रॅटिकशी रिलेटेड आणखी एक स्पेशल केस म्हणण्यापेक्षा त्याला आपण बेसिकली एक्सप्लोर करणार आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय काय करू शकतो आपण, काय काय व्हेरायटी करू शकतो. लक्षात ठेवा, फक्त दिलेला टॉपिक समजून लिहून करायचं नसते, त्याला एक्सप्लोर करायचं असते. एक्सप्लोर करणं म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा माझ्याकडे इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक, जे आपण स्टँडर्ड लिहितो ax² प्लस bx प्लस सी. आता इक्वेशन म्हटल्यामुळे इक्वल टू 0 लिहितो. बाय डिफॉल्ट आपल्याला केस काय माहिती आहे की a इज नॉट इक्वल टू 0 आणि a b आणि c दिस ऑल बिलॉंग्स टू रिअल नंबर्स. ठीक आहे, ही केस आपण डील करतो. काही गोष्टी आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे काय? इक्वेशनचे रूट्स की d म्हणजे असतात b² - 4ac. ठीक आहे, आणि रूट जो आहे आपला x1 x2 किंवा अल्फा बीटा म्हणा, तो रूट काय असतो आपला -b प्लस मायनस √d डिवायडेड बाय 2a. ठीक आहे, हे आपले स्टँडर्ड के फॉर्म्युले आपण ऑलरेडी बघितलेले आहे. आता एक्सप्लोर करायचं म्हणजे काय? पहिली केस तर आपण ऑलरेडी बघितलेली आहे की a जर पॉझिटिव्ह असेल तर ग्राफ वरती येतो, a निगेटिव्ह असेल तर ग्राफ खाली येतो. जर रूट असेल तर 2 पॉइंटला कट करणार, रूट नसेल तर एकाही पॉइंटला कट करणार नाही. जर 2 इक्वल रूट असेल तर टच करून जाणार. ठीक आहे, हे पण केस बघितली आहे. आज आपण केस बघणार आहे की सपोज इफ, ठीक आहे, आता सी ची व्हॅल्यू इफ सी इज ग्रेटर दॅन 0, सी जर पॉझिटिव्ह असेल तर काय होणार? ठीक आहे, आता इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा, या केसमध्ये मी लिहितोय की जर रूट्स असतील, इफ देअर आर रूट्स, किंवा जर ग्राफ जरी काढायचा असेल आपल्याला रिलेशनसाठी की इफ इट इज इक्वल्स टू वाय, इफ ग्राफ काढायचा असेल तर एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर असला पाहिजे. कारण आपलं इनपुट काय असणार आहे? डोमेन मधलं. डोमेन काय? रिअल नंबर. मग या इनपुटसाठी समजा सी इज ग्रेटर दॅन 0 आहे, याचा अर्थ काय की समजा माझ्याकडे ही एक व्हॅल्यू पुट करतो की लेट ॲट एक्स इक्वल्स टू 0, कारण की आपण डोमेनमध्ये कुठली व्हॅल्यू ठेवू शकतो? ऑब्व्हियसली 0 पण ठेवू शकतो. जर एक्स इक्वल टू 0 आपण ठेवलं, हे 0 आहे, हे पण 0 आहे, बेसिकली तो a इंटू 0 झाला प्लस b इंटू 0 प्लस c. ठीक आहे, ऑब्व्हियसली दिस इज y इक्वल्स टू आहे. ठीक आहे, तर y इक्वल्स टू लिहितो आधी इथे मी. कंडिशन ही रूटसाठी आहे, रूटची कंडिशन माहिती आहे ऑलरेडी. ठीक आहे, सो दिस इक्वल्स टू y. बेसिकली आपल्याला माहिती आहे की c 0 पेक्षा मोठा आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू पण काय झाली? 0 पेक्षा मोठी. म्हणजे आपला ग्राफ सध्या कसाही असू द्या, पहिला जो इंटरसेप्ट आहे याला आपण काय म्हणतो? x इक्वल टू 0 म्हणजे काय असते? y इंटरसेप्ट. तो y इंटरसेप्ट काय असला पाहिजे? हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. मग जर y इंटरसेप्ट पॉझिटिव्ह असेल तर बघा काय होणार आहे. हे आपले एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. ठीक आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, इकडे पण असेल एक एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. ठीक आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आता केसेस बनवू शकतो आपण डिफरंट. पहिली गोष्ट की या केसमध्ये, दोन्ही केसमध्ये, इथे आपण पहिली केस लिहिणार आहे, दोन्ही केसमध्ये की a ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपला ग्राफ काय येणार आहे? आपला ग्राफ येणार आहे वरती. आता ग्राफ जर वरती आला असेल तर दोन प्रकारे. एक तर माहिती आहे की सी हा पॉईंट आहे, इथून आपला ग्राफ पास होणार आहे, सी या पॉईंट मधून पास होणार आहे. का बरं? कारण की एक्स इक्वल टू 0 आहे, तर वाय इक्वल टू काय मिळालं आपल्याला? सी. आपला कोऑर्डिनेट काय झाला? एक 0,c कोऑर्डिनेट. इथे पण काय असणार आहे? 0,c आपला कोऑर्डिनेट आहे. आणि या केसमध्ये पण बघा काय आहे खास गोष्ट की सी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि ए पण सध्या पॉझिटिव्ह आहे. ग्राफ कुठे जाणार आहे? वरती. आता ग्राफ वरती जात असेल तर आपले 4 केसेस बनतात. पहिली केस काय की एक तर रूट आहे. ठीक आहे, समजा रूट असेल आणि हा ग्राफ कुठून चाललाय? पॉईंट मधून चाललाय, तर लेफ्ट साईडला ग्राफ राहू शकते. या केसमध्ये काय? रूट आहे. जर राईट साईडला आपला ग्राफ गेला तो असा जाऊ शकतो. या केसमध्ये काय? 2 रूट्स आहेत. परत दुसरी केस काय बनू शकते? ही पहिली केस. दुसरी केस रूट आहे, पण रूट काय आता? इक्वल रूट्स आहेत. इक्वल रूट आहे तर परत बघा केस कशी असणार आहे? सेम टाईपचे 2 केस बनणार आहे. परत सी मधून पास होईल ग्राफ, पण या वेळेस रूट इक्वल आहे. आता सी मधून पास होत आहे. ठीक आहे, इथे पण सी मधून पास होत आहे. इक्वल रूट आहे. इक्वल रूट आहे म्हणजे काय होणार? ग्राफ फक्त टच करणार. सो इथून गेला राईट साईडला, टच केला, ग्राफ निघाला. हे आपले इक्वल रूट झाले. ठीक आहे,
इथे 2 रूट आहे, इथे 2 रूट आहे, इथे 2 रूट आहे, इथे 2 रूट आहे. तर बेसिकली पहिल्या केसमध्ये काय भेटलं आपल्याला, इथे आपल्याला माहिती आहे की d इज ग्रेटर दॅन 0. या केसमध्ये d इक्वल टू 0, रूट 2 आहे आणि ग्राफ काय करणार आहे फक्त टच करणार आहे. बघा लॉजिक म्हणजे काय, फक्त लॉजिक, सिंपल लॉजिक लावायचं आणि मूव्ह ऑन करायचं, जास्त पार्ट करायची गरज नाही. तर या ठिकाणी टच केलाय, ठीक आहे, दिसत आहे का, ओके. या ठिकाणी टच केला, ही आपली पहिली केस झाली. इथे पण काय 2 रूट आहे, पण काय ते कॉमन रूट्स आहेत. ओके, x1 इक्वल्स टू x2, इथे पण x1 इक्वल्स टू x2, या ठिकाणी x1, या ठिकाणी x2, सेम लॉजिक x1 x2. आता जर तुम्ही हे 4 केस ऑब्झर्व केले आहे, 4 केस, मी 4च केस काढतो, आणखी 2 केस नंतर घेऊया ज्या केसमध्ये रूट नाही आहे, ठीक आहे. जर तुम्ही 4 केस ऑब्झर्व केल्या असेल तर एक गोष्ट तुम्ही बघू शकता की जर सी इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे, सी इंटरसेप्ट जर पॉझिटिव्ह आहे, दिसते y इंटरसेप्ट सी अँड सी इज ग्रेटर दॅन 0. जर सी इंटरसेप्ट पॉझिटिव्ह आहे तर आपले रूट एक तर लेफ्ट हँड साईडला असेल किंवा राईट हँड साईडला असेल, एक तर लेफ्ट हँड साईडला असेल किंवा राईटला, एक तर लेफ्टला असेल किंवा राईटला असेल. इथून आपल्याला एक इम्पॉर्टंट नोट काय मिळते की इफ सी इज ग्रेटर दॅन 0 then both roots are either positive or negative. एक तर दोन्ही पॉझिटिव्ह असेल किंवा दोन्हीही निगेटिव्ह असेल. हे ग्राफिकली आपण दाखवलं आहे, दोन्ही निगेटिव्ह किंवा दोन्ही पॉझिटिव्ह, दोन्ही निगेटिव्ह किंवा दोन्ही पॉझिटिव्ह. किंवा या गोष्टीला तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणखी कुठल्या पद्धतीने, रूटच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इफ अल्फा बीटा आर रूट्स, आपल्याला माहिती आहे काय की अल्फा इंटू बीटा काय असते, c/a. आता आपल्या केसमध्ये बघा, आपल्या केसमध्ये सी पण पॉझिटिव्ह आहे, ए पण पॉझिटिव्ह आहे, दिसते का, सी पण पॉझिटिव्ह आहे, ए पण पॉझिटिव्ह आहे, दोन्ही केस आहे, सी पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह. तर हा रेशो पण काय झाला, पॉझिटिव्ह, विच इज ऑल्सो इक्वल्स टू दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज डिवाइड बाय ऑल्सो पॉझिटिव्ह. सो टोटल आन्सर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. जर दोन्ही पॉझिटिव्ह असेल म्हणजे अल्फा इंटू बीटा इज ग्रेटर दॅन 0, पॉझिटिव्ह आहे. जर 2 पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडे 2 ऑप्शन बनतात, पॉझिटिव्ह किंवा पॉसिबल आहे प्लस अल्फा इंटू प्लस बीटा किंवा मायनस अल्फा इंटू मायनस बीटा. दोन्ही केसमध्ये जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला अल्फा बीटा काय मिळणार आहे, पॉझिटिव्ह मिळणार आहे. तर बघा सी पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह असेल तर ग्राफिकली दोन्ही रूट निगेटिव्ह किंवा दोन्ही रूट पॉझिटिव्ह, टच करू द्या तरी दोन्ही निगेटिव्ह किंवा दोन्ही पॉझिटिव्ह. तीच गोष्ट आपण मॅथमॅटिकली असं सांगू शकतो की प्रोडक्ट जर 0 असेल तर रूटचं जे रिलेशन आहे c/a, दोन्ही पॉझिटिव्ह असल्यास ही व्हॅल्यू मिळते. आता तिसरी जे केस आहे की सी पॉझिटिव्ह आहे, देर आर नो रूट्स, रूट नसेल तर एकदम सिंपल सी केस आहे, सी पॉझिटिव्ह आहे पण रूट्स नाही आहे, नो प्रॉब्लेम. रूट नाही म्हणजे काय होणार आहे, टच करणार नाही, पण कुठून पास होणार आहे, c,0 मधून पास होणार आहे. तर c,0 मधून पास होणार आहे पण टच करणार नाही, तर असं कुठून तरी तो टर्न घेईल, ठीक आहे, असं कुठून तरी काय घेणार, तो टर्न घेणार. इथे पण सेम लॉजिक, इथे पण काय घेणार आहे, तो टच करणार नाही, टर्न घेणार आहे. आता खास गोष्ट बघा, या केसमध्ये तर डी तर आपल्याला माहिती आहे डी काय असणार आहे, या केसमध्ये डी निगेटिव्ह, कारण की रूट्स नाही आहे आपल्याकडे, कारण तो कट करत नाही. डी नाही आहे, टर्न केला, तर बघा हा जो पॉईंट आहे त्याला आपण व्हर्टेक्स म्हणतो पॅराबोलामध्ये, किंवा इथे आपण काय म्हणतो टर्निंग पॉईंट. हा जो टर्निंग पॉईंट आहे, हा टर्निंग पॉईंट दोन्ही केसमध्ये काय पॉझिटिव्ह आहे. टर्निंग केस काय, दोन्ही केसमध्ये काय टर्निंग पॉईंट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, दॅट इज vertex of parabola, the quadratic equation basically, parabola is positive. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू किती असते, जर तुम्हाला नसेल माहिती तुम्ही असं काढू शकता की या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0, तर तुम्ही dy/dx काढून बघा, डेरिव्हेटिव्ह काढला काय झाला 2ax प्लस b, dy/dx इक्वल टू 0 ठेवायचा आहे कारण की स्लोप इक्वल टू 0 असेल, तर x इक्वल टू झाला -b/2a. हा आपला x कोऑर्डिनेट आहे,
ज्या ठिकाणी स्लोप काय होणार आहे 0. स्लोप 0 म्हणजे जे टर्निंग पॉईंट आला म्हणजे हा आपला काय झाला व्हर्टेक्स झाला. हा व्हर्टेक्स किती आहे -b/2a. तुम्ही ते पण लिहू शकता दिस इज -b/2a. ठीक आहे, लक्षात ठेवा. 3 पॉईंट आपण इथे इम्पॉर्टंट शिकलोय. पहिली केस आपण घेतली आहे की सी जर पॉझिटिव्ह असेल तर काय होणार. सी जर पॉझिटिव्ह असेल तर वाय इंटरसेप्ट काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. वाय इंटरसेप्ट काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. वाय इंटरसेप्ट पॉझिटिव्ह म्हटलं तर 2 केस आपल्याकडे आल्या की जर मी ए ला इक्वल टू ग्रेटर दॅन 0 घेतलं आणि सेकंड केस नंतर बघूया आपण जेव्हा ए ला आपण लेस दॅन 0 घेऊ. काय झालं ए ला 0 पेक्षा मोठा घेतलं तर एक तर दोन्ही रूट आपले निगेटिव्ह असेल किंवा दोन्ही रूट पॉझिटिव्ह असेल. मग ते भले इक्वल असू द्या किंवा डिस्टिंक्ट असू द्या, दोन्ही केसमध्ये काय रूट्स पॉझिटिव्ह, दोन्ही केसमध्ये रूट काय निगेटिव्ह. जर मॅथमॅटिकली बघायचं असेल तर आपण असं बघू शकतो की प्रोडक्ट ऑफ रूट्स आर पॉझिटिव्ह. सो देअरफॉर समजू शकता तुम्ही देअरफॉर बोथ आर पॉझिटिव्ह और बोथ आर निगेटिव्ह. आणखी खास गोष्ट या केसमध्ये जर रूट नाही असणार, सी पॉझिटिव्ह आहे पण कुठलाही रूट नाही, ए पॉझिटिव्ह आहे, तर जर तुमचा एक्स ची व्हॅल्यू आहे किंवा इथे तुम्ही बायची व्हॅल्यू पण काढू शकता, वायची व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली तुम्हाला इथे वायची व्हॅल्यू पण भेटणार. या केसमध्ये व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला इज पॉझिटिव्ह इन वाय. वाय मध्ये पॉझिटिव्ह, वायची व्हॅल्यू किती भेटणार आहे ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला वायची व्हॅल्यू भेटणार. ती असणार आहे -d/4a आय गेस. ठीक आहे, -d/4a. मायनस आहे की प्लस आहे तुम्ही व्हॅल्यू पुट करून चेक करू शकता. ठीक आहे, तर ही झाली आपली पहिली केस वेन सी इज ग्रेटर दॅन 0 आणि सोबतची सब केस ए इज ग्रेटर दॅन 0. आता सेम कन्सेप्ट ठेवू सी पॉझिटिव्ह साठी, पण ए काय करणार आपण लेस दॅन 0 ठेवून बघूया एकदा. तर सेकंड केस सांगितलं तसं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. या ठिकाणी इथेच थांबूया आपण सेकंड केस नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण की आपण एक छोट्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहे. क्वाड्रॅटिक फक्त फॉर्म्युला पाठ करून सोडायचं नाही, प्रत्येक व्हॅल्यू मागे प्रत्येक कंडिशन मागे काहीतरी इन्फॉर्मेशन असते. ती इन्फॉर्मेशन आपल्याला समजून त्याचं इम्प्लिकेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला असं हे लॉजिक समजत चाललं असेल तर फार चांगलं, लाईक करत चला, शेअर करत चला. सेम टाईपचे लॉजिकल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपली प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता जी इथे कुठे दिली असेल. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.